महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 विरोधात आज वर्धा शहरात महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले। जिल्ह्यातील विविध संघटना, राजकीय पक्ष व नागरिकांच्या मोठ्या संख्येने सहभाग होता। आंदोलनकर्त्यांनी हे विधेयक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप करत नागरी हक्कावर गदा आणणारे हे विधेयक तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे। आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की हे विधेयक व्यक्ती स्वातंत्र्यावर थेट गदा आणणारे असून राज्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। तीन भाऊच्या सरकारनं एक कायदा आणला, याले विशेष जनसुरक्षा नाव दिलं, पण या लोकांच्या उरावर बसणारा कायदा आहे। आणि ह्या कायदा एवढा खतरनाक आहे का आता शेतकऱ्याचं सोयाबीन लंब झालं, त्याच्यावर व्हायरस आला आणि सोयाबीन वाहणं सुरू झालं। उद्या जर शेतकऱ्यानं याच्या विरोधात आणि पीक विमा काढला नाही, ह्या सरकारनं 1 रुपयात पीक विमा देत होते निवडणुकीच्या अगोदर, निवडणूक झाला याचा उल्लू सरळ झाल्याबरोबर यानं पीक विमा बंद केला आणि त्या पीक विम्यामध्ये पावसानं पीक खराब झालं तर पैसे भेटते, पण व्हायरसनं खराब झालं तर त्याचे पैसे भेटत नाही। उद्या जर सरकारनं आंदोलन केलं का पीक विम्यामध्ये तुम्ही हे प्रोव्हिजन ऍड नाही केली तर तो शेतकरी या कायद्यानुसार याच्या भाषेत अर्बन नक्सल बनन। जसं हे त्या दिल्लीच्या शेतकऱ्याले हे सरकार म्हणत होतं का हे आतंकवादी आहे, हे खलिस्तानी आहे, हे पाकिस्तानी आहे, अशा भाषेत हे सरकार बोलत होतं। हे सरकार ह्या जनसुरक्षा कायदा करून सामान्य लोकांच्या उरावर बसणार आहे। मग ते आशा वर्करनं आंदोलन केलं, शेतकऱ्यानं असो, विद्यार्थ्यानं असो, याच्या भाषेत आम्ही अर्बन नक्सल होऊ इथं जेवढे लोक आहे। आणि आमच्या आता हर कुत्ते के दिन आते यायची सरकार जाईन च्या बहीण, आणि मग यायची सरकार गेल्यावर हेच कायदा असल्यावर मग यायले नड्यात नाही घालू का आम्ही? ठीक आहे, मग साधा सोपा इलाज आहे। हे आर्टिकल भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 19चं उल्लंघन आहे, जे संविधानातलं कलम सांगते का या देशातल्या प्रत्येक माणसाले सरकारनं चुकीचा निर्णय घेतला असेल तर त्याच्या विरोधात भाषण करण्याचा, आंदोलन करण्याचा, आपल्या विचारातून, पुस्तकातून, लिखाणातून, व्यंगचित्रातून आपले विचार व्यक्त करण्याचा आणि विरोध करण्याचा संवैधानिक अधिकार आहे। आणि तो अधिकार या कायद्यानुसार हिसकावून घेण्याचं सरकार हे करत आहे। हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू। महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे। जर देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं हे केलं नाही तर त्याच्या घरासमोर आंदोलन करू, पुरा विदर्भ जमा करून तिथं त्याच्या उरावर नेऊ। या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव ठाकरे गट तसेच कम्युनिटी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वर्ध्यात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली। धरणे आंदोलनाच्या वेळी लोकशाहीचा गळा घोटणारे जनसुरक्षा विधेयक रद्द करा, हक्काचे संरक्षण करा अशा घोषणा देण्यात आल्या। संपूर्ण वर्धा शहरात या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू असून आगामी काळात हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विधानसभेत नुकत्याच काही दिवसापूर्वी चर्चा न करता विशेष जनसुरक्षा विधेयक सरकारनं मंजूर करून घेतलेलं आहे। हे विधेयकाचा विरोध आम्ही पहिल्यापासून करत आहोत, कारण की हे विधेयक जनता विरोधी आहे आणि सरकार धार्जिणे आहे असं आमचं म्हणणं आहे सगळ्याचं। आज लोकशाहीत अशा प्रकारच्या कोणत्याच विधेयकाला जागा नाही आहे, त्यामुळं हे विधेयक मागे घेण्यात यावं, हा कायदा रद्द करावा, यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रभर सर्व महाविकास आघाडीतले, इंडिया आघाडीतले लोकशाहीवादी पक्ष आणि सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीनं आज प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात येत आहे। ह्या विधेयकाचा विरोध महाविकास आघाडी आणि सर्व संघटना मोठ्या जोरानं करणार आहे। आज त्याची सुरुवात आहे आणि या सरकारनं जे स्वतःचे हक्क साबूत ठेवण्यासाठी हे विधेयक पास केलं आहे, या विधेयकाचा आम्ही सर्व तीव्र असा विरोध करू रस्त्यावर उतरून आणि येत्या काळात सरकारला हे विधेयक मागे घेण्यास भाग पाडू, यासाठी आजचं हे धरणे आंदोलन इथं वर्धेत सर्व सामाजिक संघटना आणि सर्व राजकीय पक्षांतर्फे करण्यात आलेलं आहे। विदर्भ सिटी न्यूज, वर्धा।